नमस्कार, मी अश्विनी. स्वागत करते तुमचं अश्विनी किचन क्वीन या चॅनलवरती. दसरा झाल्यानंतर 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते. येत्या 28 तारखेला शनिवारी कोजागिरी पौर्णिमा असून या दिवशी चंद्राचं साजरं रूप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळणार. यामुळे सर्वजण 12 वाजेपर्यंत पौर्णिमा साजरी करतात. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध म्हणून नैवेद्य लक्ष्मी देवीला दिला जातो. तर या दिवशी जो कोणी 12 वाजेपर्यंत किंवा जागरण करून आपल्या देवीला प्रसन्न करतो त्याला लक्ष्मी देवी आशीर्वाद सुद्धा देते. भाविक आपली कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात वेगवेगळे कार्यक्रम साजरे करून करतात. तर ही शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे पूर्वीपासून. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी पाळव्याच्या व्रताला कोजागिरी व्रत असे म्हणतात. दिवसभर बायका उपवास करतात आणि रात्री 12 नंतर सुद्धा सोडतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रुद्र इंद्र याची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि दूध आटवून त्यात केशर, पिस्ता किंवा बदाम, चारोळे, वेलदोडे, जायफळ अशा बरेच गोष्टी घालून तसेच साखरसुद्धा घालतात आणि नैवेद्य दाखवतात. या आटवलेल्या दुधामध्ये मध्यरात्रीचं ते पूर्ण टपोरं चांदण्याची किरणं जर पडली तरच दूध पिण्यासाठी घेतात. उत्तर रात्रीपर्यंत जागरण करून अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन ती जागृत म्हणजे कोण जागत आहे असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. आणि या दिवशी जो कोणी जागरण करून आपल्या देवीची व्रत पूजा करतो त्याला लक्ष्मी छान असं प्रसन्न होऊन धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी सुद्धा देते. तसेच या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. जो कोणी पाळत असेल त्यांनी पाळावे किंवा ज्याला नाही आवडत पाळायला त्यांनी नाही पाळलं तरी चालेल. कारण चंद्रग्रहण हा भौगोलिक संबंधावरूनच आहे. तर या गोष्टीवरून पृथ्वी तलाचा आणि माणसांचा काही जणांना प्रश्न पडतो. पण तरीसुद्धा काही जण या चंद्रग्रहणाच्या प्रत्येक गोष्टी पाळतात. असो, ज्याचे त्याचे धार्मिक तत्व. प्रत्येक जणांना पडलेला प्रश्न असा असतो की पौर्णिमा तर येतच असतात पण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आणि कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवण्याचे महत्त्व काय असते. तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आपली शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये आपण जो ठेवलेलं दूध असतं जे आटवलेलं त्या दुधाचं आपण जर सेवन केलं तर प्रत्येक रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच दूध पिल्यामुळे त्वचेच्या आजारांनी सुद्धा जो कोणी त्रस्त झालेला आहे त्या लोकांसाठी सुद्धा अगदी लाभदायक ठरते. डोळ्यांच्या आजारांमुळे सुद्धा त्रस्त झालेल्या या दुधाचा उपयोग घेऊ शकतात. या अनेक कारणामुळे कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. लक्ष्मी आणि ऐरावतावर रूढ असलेले आपले इंद्रदेवता या दोन्हींचा आशीर्वाद या दिवशी आपल्यावरती असतो. तर या कोजागिरी पौर्णिमेवरून एक मोठी गोष्ट आहे म्हणजे पूर्वीपासूनची एक कहाणी आहे. प्राचीन काळामध्ये मगध देशामध्ये एक वलित नावाचा एक संस्कारी म्हणजे दरिद्री ब्राह्मण राहत होता. आणि ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची बायको अगदी दुष्ट आणि कपटी होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास द्यायची. संपूर्ण गावात ती त्याच्या पतीची निंदा करायची. पती धर्म तिला कधी जमलाच नाही. एवढेच नाही तर तिच्या पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करायची. एखादं श्राद्ध करताना ब्राह्मणाने एक पूजा केली होती आणि त्या ब्राह्मणाच्या पूजेमुळे पत्नीने त्या पूजेमध्ये जाऊन ठेवलेले जे पिंड असतात ते उचलून एका विहिरीमध्ये फेकून दिले. पत्नीचे हे वर्तन बघून तो कंटाळून दुःखी मनाने जंगलामध्ये निघून गेला आणि जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे एक नागकन्या भेटली. त्या नागकन्याने ब्राह्मणाला विचारले की तुला काय झालेलं आहे. तर त्याने ही सगळी झालेली हकीकत सांगितली. तेव्हा त्या नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे एक कोजागर व्रत सांगितले. त्यामुळे तुला खूप छान असा उपाय भेटेल आणि तुझ्यावर लक्ष्मीसुद्धा संतुष्ट होणार नाही. त्यामुळे ब्राह्मणाने हे ऐकताच विधिव्रत कोजागिरीचे व्रत केले आणि या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार अशी धनसंपत्ती प्राप्त झाली. तो त्याच्या घरी निघून गेला आणि भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची सुद्धा बुद्धी शुद्ध झाली आणि त्यांना दाम्पत्य म्हणून सुखाने संसार सुद्धा करू लागले. तर या पौराणिक कहाणीमुळे या गोष्टीमुळे सुद्धा कोजागिरी व्रत पूर्ण करतात. तर या कोजागिरी व्रतामुळे लक्ष्मी माता आणि इंद्रदेवताचे आपल्यावरती आशीर्वाद राहतात. तर या पूर्वीपासून असलेल्या व्रतामुळे आत्ताच्या या युगामध्ये सुद्धा कोजागिरी व्रत कोजागिरी पौर्णिमा धार्मिक पद्धतीने साजरी केली जाते. काही ठिकाणी ना कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखतात. इतकंच या दिवसाची ओळख आपल्याला असते. मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील कधी घेतलाच असेल ना. कोजागिरी पौर्णिमेच्या म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपला महारस केला असे म्हणतात. तर या दिवशी
काही गोष्टी करू नये असे सुद्धा म्हणतात, कारण शरद पौर्णिमेच्या रात्री सुख समृद्धीसाठी तुपाचे काही ठिकाणी 100 दिवे लावतात. देवीचे दर्शन आपल्या घरी यावे असे जर ज्याला वाटत असेल त्यांनी शरद पौर्णिमेला घर अस्वच्छ ठेवू नका. या रात्री तुमचे घर पूर्ण अंधारात नसल्याची सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या, तरच तुम्हाला तुमच्या घरावरती लक्ष्मीचा वास होईल, इंद्रदेवतेचा सुद्धा आशीर्वाद राहू शकेल. आता वळूया आपण चंद्रग्रहणाकडे. काही जण चंद्रग्रहण पाळतात, जास्त करून गर्भवती बायका तर खूपच पाळतात. तर चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. ज्या कोणी महिला गर्भवती आहेत त्या गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर सुद्धा पडू नका. चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचे नामस्मरण करा, ध्यान करा, कुठल्या पण देवाचा मंत्राचा जप करा, पण मंदिरात जाऊ नका. या ग्रहणाच्या काळात तुळशीची पानं प्रत्येक पदार्थामध्ये टाकावीत, त्यामुळे आपल्याला ग्रहणाचा दोष येत नाही. शिळे अन्न खाणे टाळावेत आणि चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवायचा. असं मानले जाते की या ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे आई आणि बाळ या दोघांचे रक्षण होते आणि नंतर ते नारळ नदीमध्ये विसर्जन करावे. या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूचा वापर करायचा नाहीये. तर या गोष्टी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेऊन पाळल्या पाहिजे. तर नकारात्मक गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला या नियमांच्या अटी कायम लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आपण चंद्रग्रहण कधी आहे, कुठल्या वेळेला आहे, वेद कधी आहेत हे जाणून घेऊयात. येत्या 28 तारखेला म्हणजेच 28 ऑक्टोबरला शनिवारी सकाळी 1:05 चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि 2:24 समाप्त होणार आहे. सुतक दुपारी 4च्या दरम्यानच लागणार आहे आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहणार आहे. सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य निषिद्ध मानतात. वास्तविक असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व सुरू राहते, त्यामुळे कुठल्या गोष्टी तुम्हाला या धार्मिक गोष्टींची आवड असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी पाळू शकता. देवाचे नामस्मरण करा, देवाचे ध्यान करा. अशा स्थितीमध्ये नकारात्मक शक्तीचे वर्चस्व आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती येऊ नये यासाठी तुम्ही या गोष्टी जरूर पाळा. सामान्य माणसांनी सुद्धा ग्रहण काळामध्ये खूप गोष्टी पाळल्या पाहिजे. ग्रहण काळामध्ये झोपायचं नाहीये किंवा घराची साफसफाई सुद्धा करायची नाहीये. चंद्रग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आणि त्यानंतर काहीतरी गोडाचा पदार्थ बनवून देवाची देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवायचे आणि त्यानंतरच आपण जेवण करायचे. ग्रहण काळामध्ये कोणाशीही भांडण करायचं नाहीये, शांत राहायचे, ध्यान करायचे आणि गप्प बसायचे. ग्रहण काळात झोपायचं नाही, नाहीतर रोग पकडतो. याशिवाय ग्रहण काळामध्ये चोरी, फसवणे या अनेक गोष्टी करू नका, नाहीतर सर्पयोनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. ग्रहण काळामध्ये जीवजंतू याची कोणाचीही हत्या करू नका, नाहीतर अनेक योनींमध्ये भटकावे लागेल. या ग्रहण काळामध्ये आपल्या जीवनावरती, कुटुंबावरती चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून आपण या गोष्टी पाळाव्यात. ग्रहण काळामध्ये काय करावे किंवा काय करू नये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे. तर आज मी तुम्हाला पौर्णिमेबद्दल किंवा चंद्रग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढील कोणती गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या अश्विनी किचन क्वीन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच असलेल्या निःशुल्क असं घंटीचं बटन दाबा, म्हणजे सर्वात प्रथम माझा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहायला भेटेल. तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसोबत, माहितीसोबत आपण परत भेटूयात. धन्यवाद.